हाय गाइज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल। आज मम्मी ना आगरी कोली पद्धतीने वजडी आणि चण्याची डाळ आणि काळजी फ्राय करणार आहे। चला आपण बघूया। वजडी धुवून घे, स्वच्छ वजडी धुवून घ्यायची। वजडी स्वच्छ पण धुतलेली आहे। वजडी स्वच्छ धुवून झालेली आहे। आता त्याच्यानंतर हे बघू शकता तुम्ही, चणा डाळ घेतलेली आहे। वजडी टाकायला तिला पण स्वच्छ ठेवायची। चणा डाळ धुतलेली आहे। डाळ वजडी बनवण्यासाठी साहित्य: कांदा, हळद, मसाला, खडा मसाला, लसूण, कढीपत्ता, अद्रक आणि हा खोबऱ्याचं वाटण, चवीनुसार मीठ। आता मी सुरू करते। कुकरमध्ये सगळ्यात पहिला आपण तेल घालू। आपल्याला लागेल तेवढंच तेल घालायचं आहे, जास्त घालायचं नाही। तुम्हाला जास्त लागत असेल, कमी लागत असेल तुम्ही टाकू शकता। तेल गरम झाला, कांदा घालावा। कांदा लाल भाजी, कांदा जरा शिजला का चव चांगली येते। कांदा शिजला तुम्ही बघू शकता, कांदा आपला शिजत आहे। कांदा जरा लाल झाला, कढीपत्ता घालायचा। त्याच्यानंतर आलं लसणाची पेस्ट, तेल थोडं कमी पडलंय, थोडं तेल टाकायचं। आता खडा मसाला टाकू। हा तेजपत्ता, थोडा खडा मसाला टाकणे। त्याच्यानंतर हळद, त्याच्यानंतर लाल मसाला, हा आपला घरचा मसाला आहे। हळद टाकते, त्याच्यानंतर डाळ टाकते। डाळ टाकली, त्याच्यानंतर वजडी टाकायची। लावणार आहे, त्याच्यामुळे कुकर घेतला आहे। कुकरमध्ये लवकर शिजते। कुकरमध्ये लावली की आपल्याला बघायला नाही लागत, टोपात घातल्यावर आपल्याला बघायला लागते। बघू शकता, डाळ टाकली, वजडी टाकली। आता त्याच्यात आपण पाणी घालू। पाणी घातलं मग आपण त्याच्यात वाटण घालू। त्याच्यात आपण चवीनुसार मीठ घालू। कुकर आपण बंद करू। वजडी तयार। त्याला खाली मला हळदीवर करायचं, त्याच्यात हळद टाकायची, थोडं मीठ टाकायचं, थोडा आलं लसणाची पेस्ट, चांगलं लावून घ्यायचं।
मला हलदीवरच करायची आहे आणि मी त्याच्यात हलतच नाही आहे. त्याची फ्राय आहे. हा तेल गरम करायला ठेवला आहे. त्याच्यात आता कलेजा टाकते. परत लो गॅस करते. तेल गरम झाल्याच्या बघते. झालं तेल गरम. फ्राय करायचं कलेजा टाकून तेलात. झाकून ठेवते मी. झाकून घेते. आता मग खोलून बघू. आता आपण वजडी बघायची झाली आहे. बघू शकता तुम्ही वजडी. मी रस्सा ठेवलेला आहे. मला रस्सा लय आवडतं. तर तुम्ही बघू शकता. आपली वजडी झालेली आहे.